म्हणजे मुळात कुणबी दाखला हा गरीब असलेल्या किंवा वंचित असलेल्या घटकाला मिळावा या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, हे स्पष्टपणे. पण राजा, या पूर्ण परिस्थितीमध्ये मराठा समाज ज्या स्वरूपात उग्र होताना दिसतोय, मग जर बीडमध्ये होताना दिसलं ते मे बी उद्या मुंबईत होताना दिसू शकतं, किंवा औरंगाबादपासून जालन्यापासून जो मोर्चा चालत येणार आहे त्याच्यामध्येही होऊ शकतं. तर समाजाची जी उग्रता दिसतेय या पूर्ण मुद्द्यावर, त्याकडे तुम्ही कसं बघता? मला भीती वाटते. भीती वाटते ह्याच्यासाठी की हा मराठा समाज हा शांतताप्रिय समाज आहे. त्यांनी 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे की आम्ही शांतता शिस्तबद्ध कशा पद्धतीने आम्ही मोर्चे काढले आम्ही. तर आत्तासुद्धा ते शिस्तप्रिय आणि शिस्त पद्धतीनेच ते पुढं चालत येतील. पण अनेक असंतुष्ट लोक असतात. आता ते कसे असतात, कुठं असतात, राजकारणात जसे तसे आणि वेगवेगळ्या ठिकाणी असतात. ह्याचा गैरफायदा ह्या लोकांनी घेऊ नये. जसं बीडमध्ये झालं तसं घेऊ नये. नाहीतर हा गालबोट लागणार का? शेवटी मुंबई ही राजधानी नुसती महाराष्ट्राची राजधानी, ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि त्याचे रिपल्केशन, त्याचे परिणाम, इफेक्ट्स हे जगात होऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. म्हणून माझं सरकारला सूचना आहे की तुम्हाला समाजाचे प्रॉब्लेम्स माहीत आहेत, तुमच्या पुढं आणलेले आहेत, मनोच्या माध्यमातून सगळे तुम्ही पुढं आणलेले आहेत. आज तुम्ही ते तुम्हाला जे काय सॉल्व्ह करायचं आहे आर की पार तुम्ही सांगा, हे आम्ही करू शकतो. नुसतं आरक्षणाला धक्का न लावता आम्ही करणार, टिकणार, आरक्षण देणार म्हणजे काय?